नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता जस्ट आम्ही निघालेलो आहोत गावाला, म्हणजेच माझ्या माहेरी जात आहोत। बाबांची तब्येत बिघडली आहे तर त्यांना बघायला जात आहोत। तर या व्हिडिओमध्ये काय काय शूट होणार आहे नाही माहिती, तर खूप छान छान गोष्टी मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खूप छान मेमरी अशा क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आता मी निघतोय, घरी पोचायला जरा संध्याकाळ होईल, तर आपण आता भेटूयात उद्या। हाय गाइज, गुड मॉर्निंग। काल पोचायला जरा संध्याकाळ झाली, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करता नाही आला। तर घराशेजारीच एक गार्डन आहे, तिथे आम्ही बसलो आहे। ही आहे माझ्या काकांची मुलगी सायली। हॅलो। हे असं आहे घराशेजारचं गार्डन। हे असं आहे माझं गावाकडचं घर आहे, म्हणजेच माहेरचं घर आहे। बाबा बसलेत, बाबांनाच बरं नव्हतं, बाबांना पाहायला आलेलो होतो। इकडं शेजारीच गाय वगैरे आहे। तर आता मी माझ्या आजोबांची ओळख करून देते। हे आहेत माझे आजोबा। नमस्कार। बरं वाटतंय बाबा? बरं वाटतं। ही आहे सायली। तर गाईज, आता बाबांची ओळख झालीच आहे, तर आता आजीकडे जाते। आजीशी आपण भेटून घेऊयात। या आहेत माझ्या आजी। नमस्कार। बरं वाटतंय आजी? बरं वाटतं। तर आता आजी तुमच्याशी काहीतरी बोलणार आहेत, बोला आजी। आता म्हटलं ते मास्तर शिक्षण गेलं, आता नवीन शिक्षणाला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही नोकरी करा, काहीतरी आजीबाबांचं नाव कमावा, एवढी माझी इच्छा पूर्ण करा, एवढं माझं म्हणणं आहे। तर आता आम्ही निघालो आहे शेतात जायला। तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आजी काय म्हणाली आहे। तर आजी अशीच आहे, नेहमी आम्हाला सपोर्ट करते आणि आजी आणि बाबा देखील करतात। बाबा कमी बोलतात, आजी खूप जास्त बोलते आणि आजी कुठेही कुणासोबतही कसंही बोलू शकते आणि कोणत्याही वेळेला अगदी फ्रीली बोलते। तर आजी आणि बाबा आम्हाला लहानपणापासून खूप छान सपोर्ट करतात आणि त्यांच्या खूप छान छान गोष्टी सांगतात। त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त प्रेरणा मिळाली आणि खूप जास्त असं एक पुश मिळाला, जो की गरजेचा असतो एक स्पेसिफिक वयामध्ये। तर आजी बाबा लहानपणापासूनच आम्हाला सांगतात की तुम्ही असं करा, तुम्ही मेहनत घ्या, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा, तुम्ही खंबीर बना। तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की आजी खेड्यात राहूनसुद्धा इतकी फ्री माइंडेड आहे आणि तिचे विचार देखील खूप छान आहे, स्पेशली मुलींबाबत। आता खेड्यात कसं असतं की मुलींना फिरू देत नाहीत, तू फिरू नको, तू बाहेर नको जाऊ, तू हसू नको, एवढं कशाला हसते, अगं तू मुलगी आहे। ह्या सगळ्या गोष्टी आमच्या घरी तर माझ्या आजीने आम्हाला सांगितलंच नाही। अगं तू मुलगी आहे, तू जा बाहेर फिर, 4 गोष्टी तुला माहिती पडतील, तू खंबीर हो, स्वतःच्या पायावर उभं राहा,
मन मोकळेपणाने जग. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आजीने आम्हाला खूप छान प्रकारे शिकवल्या आणि त्या देखील आम्हाला आता कामात येत आहेत. कारण की आता बाहेर निघाल्यावर कळतं की कोणी कसं आहे, कोण कसं वागतं आणि एखाद्या ठिकाणी चुकीची गोष्ट घडत असली की तिथे आम्ही बोलू शकतो की अरे हे असं नाही आहे, हे असं आहे, हे चुकीचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आजीने आम्हाला शिकवल्या आहेत की आजी खूप जास्त खंबीर आहे. तिच्यामुळेच आम्हाला आता एक बळ मिळालं आहे पुढे जायचं आणि आम्ही देखील भविष्यात अशीच खूप छान प्रगती करत राहू. तर असाच हा मोलाचा सल्ला आजीकडनं आम्ही घेतलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की कळवा. आता चाललो आहे शेतात. आता शेत दाखवते तुम्हाला, आमचं शेत कसं आहे, काय लावलं शेतात ते बघून घेऊयात. हे आहे आमचं हरभऱ्याचं शेत. इथे आम्ही हरभरे तोडायला आलो आहे आणि हरभऱ्याची ही हिरवी भाजीसुद्धा, आणि ती देखील खायला खूप छान लागते हिरवी भाजी. आणि त्या भाजीला तुम्ही सुकवून देखील बोरांची भाजी वगैरे करू शकतात, पण ओली पण खूप छान लागते. त्याच्यात कांदा, मिरची आणि लसूण कापून आपण खूप छान प्रकारे अशी भाजी, सुकी भाजी बनवू शकतो आणि ती भाकरीसोबत तर खूप अप्रतिम लागते खायला. तर तुम्ही देखील बनवून बघा. तर आता मी संध्याकाळी निघालो आहे डिनरला. तर सगळं एकत्र आलो होतो, तर मग चला बाहेर जाऊयात खायला. तसं बाहेर कधी कोणी जात नाही, असेच पाहुणे वगैरे आले तर आम्ही जात असतो बाहेर. तर चला. तर रस्त्यात तसं गणपतीची मूर्ती आम्हाला दिसली आणि काही मूर्त्या शिवाजी महाराजांच्या दिसल्या, तर त्या घ्यायच्या होत्या घरासाठी. तर इथे आम्ही थांबलो होतो. तर आता आम्ही पोचलेलो आहोत हॉटेलला. आता प्रचंड भूक लागली आहे, आम्ही पटापट जेवण करून घेतो. तर इथे सगळ्यांचं आता जेवण झालेलं आहे, भरपेट जेवण झालेलं आहे, खूप छान झालं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.